नमस्कार मंडळी, हाय फ्रेंड्स, कसे आहात? हॅपी चिल्ड्रन्स डे. आज माझ्या मुलीच्या पे ग्रुपमध्ये स्कूलमध्ये चिल्ड्रन डे साजरा होणार होता, त्याच्यामुळे आज मी हाफ डे घेतला होता. तिला तयार करून पाठवायचं होतं. आम्ही आज सगळे लवकर वगैरे तयारी करून आलो होतो. तिला आधी तर वेगळंच ठरवलेलं बनवायचं, पण नंतर मग विचार केला कोळी हा लुक बनवून पाठवूया. खूप जण तिथे फॅन्सी ड्रेसचं कॉम्पिटिशन होतं, त्यामुळे सगळे वेगवेगळ्या प्रकारे तयार होऊन आले होते. हिची पण तयारी चालूच होती. कानातलं घाला, हे घाला, गळ्यातलं घाला, परत गजरा आणला. एक 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 आदल्या दिवशी मम्मीने सांगितलं मला आणण्यासाठी, म्हणून मी आदल्या दिवशी सगळं घेऊन आली होती, सगळं सामान. आणि ही बघा, तयारी पण करू देत नाही आहे स्वतःची. तिला तयार करता करता माझी हालत खराब झाली होती. ती बघा लिपस्टिक लावून कशी येते पुढे कॅमेऱ्यासमोर. चला, फायनली हिची तयारी झालेली आहे. आम्हाला आता निघायचं होतं. मी तयार होऊन घेतली होती, कारण की मलाही ऑफिसला जायचं होतं हाफ डेने. हिचा 10:30-11चा टायमिंग होता. आम्ही चाललो होतो आता. मच्छी ग, बघितलं ना मच्छी ग. ती काकी येते ना आमच्याकडे मच्छी घेऊन, ती पण अशी झाक मारते. तिचंही शिकलेली आहे. मस्त आता चांगलेली साडी घालून निघालेली होती कोणी बाई. आम्ही पण निघालो होतो. सगळे स्कूलमधले मुलं लहान छान छान फॅन्सी ड्रेसची तयारी करून आले होते. जस्ट आम्ही पोचलोच होतो, तेवढं सिस्टरने आमचं नाव घेतलं. त्याच्यामध्ये फिश असे कापून ठेवले होते. स्टार्टिंगला जरा घाबरली, पण नंतर ती बरोबर बोलली. हातात पकडून फोटो काढत होती. बघा, इथे लहान मुलं तुम्हाला बघायला भेटतील. वेगवेगळे सर्वांनी इथे वेगवेगळी वेशभूषा धारण करून आले होते. कृष्ण, कोण राधा, कोण येशू, कोण पोलीस. एक तर मुलगा तबला वाजवत होता. झाकीर हुसेन बनला होता. सगळी झालं होतं आणि आम्ही निघालो होतो घरी. तिला बाय बाय केलं. ती मला काही सोडत नव्हती. मला निघायचं होतं ऑफिसला. चला, भेटूया पुढच्या भागात. थँक्यू सो मच वॉचिंग.